आणि या संपूर्ण कार्यक्रमानंतर नरेंद्र मोदी हे खारघरला जाणार आहेत। खारघरमधील इस्कॉन मंदिराचं लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडेल। इस्कॉन मंदिर 9 एकर जागेमध्ये उभारण्यात आलंय। गेल्या 15 वर्षांपासून याचं बांधकाम सुरू होतं। यामध्ये संपूर्णतः संगमरवरी दगडाचा वापर करण्यात आलाय। मंदिरासह भव्य म्युझियम, प्रशस्त हॉल आणि विश्रामासाठी खोल्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे। याचं उद्घाटन आज होणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात आलेल्या इस्कॉन मंदिराचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे। दुपारी 3 वाजता हे लोकार्पण होणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी आपल्याला इथे दिसून येत आहे। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मोठमोठाले बॅनर्स या रस्त्यावरती आपल्याला लावलेले दिसत आहेत। त्याचप्रमाणे विविध ठिकाणी स्वागताचे बॅनर्स हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लावण्यात आलेलेच आहेत। सर्व रस्त्यांवरती हे बॅनर खारघरमध्ये आपल्याला दिसून येत आहेत। यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। या पोलीस बंदोबस्तामध्ये आपण पाहताय की कोणतीही गाडी इथे उभे ठेवण्यात येत नाहीये। त्याचमुळे अवजड वाहतूक बंद करण्यात आलेली आहे खारघरमधील। तेच खारघरमधील रस्ते वाहतूक देखील बदलण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे 100 लोकांना राहता येईल असे 100 खोल्यांचं गेस्ट हाऊस बांधण्यात आलेलं आहे। इथे येऊन ध्यानधारणा करणे किंवा कृष्णाची जी उपासना करायची असेल किंवा वैदिक प्रशिक्षण घ्यायचं असेल तर इथे देखील या मंदिरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। एकंदरीतच थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे येतील आणि या मंदिराचं लोकार्पण होईल। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।